ख्रिस्त प्रभू येशूमध्ये आपल्या सर्वांना सलाम. आजचा सुंदर पवित्र दिवस परमेश्वराने आपल्या आयुष्याला जोडलेला आहे आणि त्याची स्तुती आराधना त्याची भक्ती करण्यासाठी आपल्याला सर्वांना या त्याच्या पवित्र मंदिरामध्ये त्याच्या समक्षतेमध्ये त्याच्या पवित्रतेमध्ये आपल्याला त्यांनी आणलेला आहे आणि हा बहुमूल्य क्षण त्यांनी आपल्याला दिलेला आहे. हा दिवस त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि हा दिवस खरोखरच पवित्र असा दिवस आहे आणि हा एक सण आपण साजरा करत आहोत. जावळ्याचा सण आपण साजरा करत आहोत आणि या सणाचं महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. आजच्या संदेशासाठी मी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो लेवीचं पुस्तक आहे, 23वा अध्याय 40व वचन जे आपल्यासमोर आधीच वाचण्यात आलेलं आहे त्यावर मी आपल्या संधी बोलणार आहे. आपण प्रार्थना करू. प्रेमळ स्वर्गीय पिते, आमच्या उद्धारक देवा, पुन्हा तुझे आभार मानतो. हा सुंदर पवित्र दिवस आज आम्हाला दाखवलास, आमच्या आयुष्याला तू जोडलेला आहेस. तुझी स्तुती आराधना भक्ती करण्यासाठी एक पवित्र मंदिरामध्ये आम्हाला तू आणलेला आहेस. परमेश्वराच्या विरुद्ध या समक्षतेमध्ये तुझ्या महान पवित्रतेमध्ये आम्ही बसलो आहोत. परमेश्वर, आमचं सर्व लक्ष तुझ्याकडे लागू दे. शिववचनाद्वारे आमच्याशी तू बोल. शिववचनामध्ये सामर्थ्य आहे परमेश्वर आम्हाला बदलण्यासाठी, आमच्या जीवनाला एक नवीन अर्थ देण्यासाठी. परमेश्वर, आमच्या शरीराला बरं करण्याचं सामर्थ्य तुझ्या वचनामध्ये आहे. तुझी शांती, तुझा आनंद देण्याचं सामर्थ्य त्या वचनामध्ये आहे. आमच्या वचनाद्वारे तू आमच्याशी तू बोल. तुझं वचन आमच्यामध्ये जिवंत उद्या सुरू कर आणि तुझं गौरव आमच्या द्वारे पवित्र आत्मा आमचं सहाय्य कर. येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्या द्वारे आमेन. आज आपण जावळाचा रविवार साजरा करत आहोत आणि आपण जावळाचा रविवार साजरा करत असताना एक घोषणा देतो. कोणती घोषणा देतो? याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. याचा हे हिब्रू शब्द आहे. याचा इंग्लिश मध्ये अर्थ होतो सेवस, म्हणजे आम्हाला वाचव, आम्हाला वाचव. आणि त्यांची आशा होती की येशू ख्रिस्त जो गडावर बसून आलेला आहे तो आमचा राजा आहे आणि तो आम्हाला रोमी लोकांपासून आमचा बचाव करेल. रोमी शासन जे आहे ते क्रूर आहे आणि त्यांच्यापासून आमचं रक्षण करेल, आमचा बचाव करेल. आणि ही भविष्यवाणी होती की जो दाविदाचा पुत्र आहे, दाविदाच्या घराण्यातूनच मसाया येणार आहे, तो मसीहा येणार आहे. आणि ते येशू ख्रिस्ताला म्हणत होते की तू दाविदाच्या घराण्यात आहेस, तू गाढवावर बसून आलेला आहेस, तू चिन्ह चमत्कार करतोस, तूच आमचा तारणार आहेस, तूच तो मसीहा आहेस जो त्याची भविष्यवाणी केलेली होती आणि तू आता आलेला आहेस, आता तू आम्हाला वाचव. आणि त्या काळामध्ये ही घोषणा अतिशय उत्तम होती आणि ती परिस्थितीला लागून होती. पण आज जेव्हा आपण घोषणा देतो तर मला तर विचित्र वाटतं, कारण 2000 वर्षापूर्वीच त्यांनी आपल्याला वाचवलेलं आहे. ज्या दिवशी त्यांनी क्रूस खांबावर आपला प्राण दिला, आपलं रक्त सांडलं, त्याच दिवशी त्यांनी आपल्याला वाचवलेले. आणि तुम्ही सगळे वाचलेले आज ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, आपलं जीवन त्याला दिलं आणि आपला राजा म्हणून त्याला स्वीकारले, आपल्या शरीरामध्ये आपल्या हृदयामध्ये त्याला तुम्ही घेतलेलं आहे. तुम्ही आधीच वाचलेले आहात, आता वाचवायची गरज नाही. तुम्ही वाचलेले आहेत का? वाचलेले का? वाचवायची गरज आहे तुम्हाला? नाही, तुम्हाला वाचवायची गरज नाही, तुम्ही वाचलेले आहात. देवाने तुम्हाला त्या अंधकाराच्या राज्यातून, त्या अंधकाराच्या साम्राज्यातून जीवनाकडे आलेले. बायबल सांगते की ज्या सर्वांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे ते सर्वजण अंधारातून जीवनाकडे आलेले आहेत. आपण जीवनाकडे आलेले आहेत. आपण सोडवलेले लोक आहोत. जगात जरी असलो तरी आपण जगापासून वेगळे लोक आहोत. आपण आशीर्वादित लोक आहोत. आपण देवाचे लोक आहोत आणि येशू ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये राहतो. कारण की बायबल मला सांगते की आपण परमेश्वराचे मंदिर आहोत
पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो, पण पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत. आणि ज्या सर्वांनी ख्रिस्त पांघरलेला आहे ते कुठल्याही प्रकारे शरीराला किंवा मोहाच्या ताब्यात देत नाही, किंवा सैतानाचं कार्य आपल्या जीवनामध्ये आपल्या शरीरामध्ये होऊ देत नाही, कारण आपण देवाचे मंदिर आहोत. आणि आज म्हणूनच मी तुम्हाला येशू ख्रिस्ताची जी यरुशलेमामध्ये एंट्री जी आहे त्याला ट्रायम्फंट एंट्री म्हणतात. ट्रायम्फंट एंट्री म्हणजे विजयी त्याचा प्रवेश आहे, त्याबद्दल मी बोलणार नाही, किंवा गाढव आणि शिंगरू याबद्दल मी बोलणार नाही, किंवा होसाना याबद्दल मी बोलणार नाही. पण आज मी तुम्हाला एका वेगळ्याच गोष्टीवर बोलणार आहे. झावळ्यांच्या ज्या फांद्या आहेत त्याबद्दल मी बोलणार आहे. झावळ्यांबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. झावळ्यांच्या झाडाबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. जेव्हा मी लेवी याचं पुस्तकाचं 23वा अध्याय आणि 40वे वचन जेव्हा मी वाचलं, तर त्या ठिकाणी हे वचन त्या वचनाने मला आकर्षित केलं. कारण की ह्या ठिकाणी आपण जेव्हा वाचतो त्या परमेश्वर एक सूचना तो करत आहे. इस्रायली लोकांना एक विलक्षण अशी सूचना तो देत आहे. व्हेरी स्ट्रेंज सूचना तो देत आहे. कोणी जर मला माझ्यासाठी जर वाचलं तर सगळ्यांना पण ऐकू येईल की मी काय बोलत आहे. लेवी याचं पुस्तक याचा 23वा अध्याय 40वे वचन माईक मध्ये वाचा, कुणी वाचा, म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे की तुम्ही त्या ठिकाणी 2 प्रकारची झाडं सांगितलेली. एक झावळ्याच्या ढाळ्या आणि वाळूच, जी लगतचं वाळूच जे आहे त्याच्या फांद्या, त्या दोन्ही त्या मुख्य याजकाने आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि देवासमोर त्यांनी उत्सव करायचा आहे. देवासमोर त्यांनी यास टू रिजॉईस म्हणजे उत्सव करायचा. देवाच्या एका हातामध्ये एक ढाळी घ्यायची झावळ्याची, दुसऱ्या हातामध्ये वाळूची ढाळी घ्यायची आणि देवासमोर त्यांनी 7 दिवस उत्साह करायचा आहे. आणि ही एक विलक्षण अशी देवाने दिलेली आज्ञा ह्यासाठी होती की जर आपण पाहिलं तर तुम्ही झावळ्या जे आहे, झावळ्या हे कशाचं प्रतीक आहे? विजयाचं प्रतीक आहे. झावळ्या हे आनंदाचं प्रतीक आहे. जेव्हा आनंद आपण इस्रायली लोक करायचे किंवा रोमी लोक करायचे, ते हातामध्ये झावळी घ्यायची. तुम्ही जर रोमन सैन्याची जर चित्र पाहिलं किंवा तिथल्या अलेक्झांडर जे आहे किंवा दुसरे जे राज्य होते सीझर आहे, तिथला जो शासक होता त्याचं तुम्ही पाहिलं चित्र, तर ते त्याच्या हातामध्ये झावळी आहे किंवा त्याच्या मुकुटावर झावळीचं चित्र आहे. म्हणजे झावळी म्हणजे विजय, झावळी म्हणजे आनंद, झावळी म्हणजे एक प्रकारचा उत्सव करणे आहे. आणि दुसऱ्या हाताला जर आपण पाहिलं तर जे वाळूज जे आहे, ते वाळूजाचं झाड तुम्ही पाहिले की कधी क्वचित आपण पाहतो ओळाच्या किनारी ते झाड असतं आणि ते झाड एकदम वाकलेलं झाड असतं. त्याच्या फांद्या अशा वर जात नाही तर फांद्या पण खाली वाकलेल्या असतात, अशा वाकलेल्या ते झाड असतात. आणि त्या झाडाकडे असं पाहिलं तर आपल्याला आनंद वाटत नाही, पण दुःख वाटतं त्या झाडाकडे पाहून. त्याचे जे पानं आणि त्याचे जे फांद्या पाहून असं वाटतं की ते झाड रडत आहे. आणि रात्री सुद्धा जेव्हा वारा त्याच्यावर जातो तेव्हा ते झाडातून एक विलक्षण असा आवाज येतो, रडण्याचा आवाज येतो. म्हणजे आपण पाहतो की जे वाळूचे ढाळ्या आहेत ते झाड आपल्याला दुःखाचं प्रतीक आहे. त्या ठिकाणी दुःख आहे, रडणं आहे, त्या ठिकाणी स्ट्रगल आहे, त्या ठिकाणी सर्व प्रकारचे हार आहे, निराशा आहे, असं ते प्रतीक आहे. आणि आपण पाहतो की देवाने सांगितलं तुझ्या याजकाला तुझ्या हातामध्ये एक झावळी घ्यायची आहे आणि एका हातामध्ये वाळूची ढाळी घ्यायची आणि माझ्या समोर यायचंय आणि तू उत्सव करायचा आहे. यू हॅव टू रिजॉईस. 7 दिवस तुला उत्सव करायचा. आणि जर आपण पाहिलं तर हेच जीवन आहे.
एका ठिकाणी कधी कधी आपल्याला दुःख असतं, तर कधी आपल्या आनंद असतो. सगळे दिवस सारखे नसतात. कधी झावळ्याचे दिवस असतात, तर कधी वाळूचे दिवस असतात. कधी तुम्ही पाहता की तुमच्या जीवनामध्ये विजय असतो, आनंद असतो, तर कधी निराशा असते, कधी आजार असतो, कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानांना तोंड द्यावं लागतं. आणि हेच जीवन आहे. आणि परमेश्वर हेच आपल्याला सांगत आहे की या सर्वांमध्ये तू काय कर, उत्सव कर. यू रिजॉइस. तू माझ्या समोर ये. कम टू मी. तर सांगितलं माझ्या समोर ये अँड रिजॉइस. माझ्या समोर ये आणि उत्सव कर. म्हणजे परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तू झावळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा उत्सव कर, आणि जेव्हा तू निराश आहे म्हणजे वाळूच्या दिवसामध्ये सुद्धा तू उत्सव कर. म्हणजे परमेश्वर म्हणतो की तू उत्सव माझ्यासमोर, तू सदैव उत्सव केला पाहिजे. परमेश्वर म्हणतो की मी जसा डोंगरांचा आणि पर्वताचा देव आहे, तसंच मी दऱ्याखोऱ्याचा सुद्धा देव आहे. मी चांगल्या दिवसाचा देव आहे, तसं मी दुःखाचा देव सुद्धा आहे. कारण की दुःखामध्ये सारखाच असतो, देव कधी बदलत नाही. ते वचन आपल्याला सांगताय, आपण पाहतो की येशू ख्रिस्त काल आज व दिवस सारखाच आहे. म्हणजे तुमच्या दुःखामध्ये पण तो तसाच आहे, चांगलाच आहे, विश्वासूच आहे, तो बदललेला नाही. तुमच्या आनंदाच्या दिवसामध्ये पण तोच आहे. तो जो तुम्हाला आरोग्य देतो, तुम्हाला आनंद देतो, तुम्हाला शांती देतो. देव कधीही बदलत नाही. आपण बदलतो. आपण कदाचित देवापासून दूर जातो, आपली नजर देवापासून हलते, पण देव कधीही बदलत नाही. त्याचा चांगुलपणा नेहमी चांगला असतो. तो नेहमी आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्याला नेहमी आपल्याला तो सहाय्य करायला तयार असतो. म्हणून देव आपल्याला तो सांगत आहे की तुम्ही जेव्हा माझ्याकडे या तेव्हा तुम्ही आनंदी असा, उत्साही असा. तुम्ही प्रत्येक दिवसामध्ये उत्सव करा. कारण की जर तुमच्यामध्ये आनंद आहे आणि दुःख आलं, तर दुःख पण जास्त राहणार नाही, पण त्या दुःखाला मी आनंदामध्ये बदलून टाकतो. कारण असं कोणीच नाही की जो नेहमी दुःखी असतो. कधी ना कधी तरी त्याच्या जीवनामध्ये आनंद येतोच आणि परमेश्वर तो आनंद आणतोच. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की तुम्हाला निराश व्हायची गरज नाही. तुम्ही जरी बदलला तरी मी बदललेलो नाही. मी सारखाच आहे, मी चांगला आहे आणि प्रत्येक वेळेला मी तुम्हाला आशीर्वादित करणार, तुम्हाला आनंद देणार. कधी काय होतं की आपण आनंदाच्या दिवसात सुरुवात करतो, आनंदाने सुरुवात करतो आणि संध्याकाळ होईपर्यंत आपल्याला कुठेतरी वाईट बातमी कळते किंवा दुःखदायी बातमी घटना आपल्यासाठी घडते आणि आपण दुःखी होतो आणि आपण त्या निराशामध्ये आपण जातो. जर एखाद्या व्यक्तीचं रोज जर डोकं दुखत असत किंवा त्याला कुठल्याच प्रकारचा त्रास असतो, तो सकाळी उठल्या डोकं दुखायला लागलं तर तो काय करतो? तो किचन मध्ये जाऊच तो 10 लोकांना फोन करतो आणि सांगतो की माझा डोकं दुखतंय. तुम्हाला अनुभव आहे? होतं. लोक सांगतात माझं डोकं दुखतंय, माझं पाठ दुखते, माझे हे दुखतंय, मला तो आजार आहे. ते सांगतच असतात. पण एक दिवशी जेव्हा ते उठतात तर सर्व काही चांगलं आहे, पण त्या दिवशी ते कुणालाच फोन करत नाही, कुणालाच सांगत नाही की आज मला बरं वाटतंय, आज मी चांगला आहे. देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आणि हेच आपल्याला परमेश्वर सांगत आहे की तू प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला माझा गौरव कर. आपण जर बायबलमध्ये पाहिलं तर आपण पाहतो की प्रत्येक वेळेला परमेश्वर आपल्याला सांगतो की आनंद करा, उत्सव करा. मोशेने इस्रायल लोकांना आज्ञा दिली. जेव्हा ते वचनाच्या देशाच्या मध्ये प्रवेश करणार होते, प्रवेश करायच्या अगोदर त्यांनी इस्रायल लोकांना सांगितलं की लक्षात ठेवा की तुम्ही कोण होता, तुम्ही उपरी होता, तुम्ही परके होता आणि देवाने त्या दास्यातून, त्या बंधनातून तुम्हाला सोडून एका दुधापादाच्या देशामध्ये तुम्हाला नेत आहे. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या मुलाबाळांना तुम्ही सांगा की परमेश्वराने कसं तुम्हाला वाचवलं, परमेश्वराने कसं तुम्हाला सहाय्य केलं, परमेश्वराने कसं लाल समुद्रामध्ये रस्ता काढला, कसं त्याने तुम्हाला अरण्यामध्ये खायला दिलं, पाणी दिलं. या सर्व गोष्टी विसरू नका. म्हणजे तुमच्या स्मरणात ठेवा. स्मरणात ठेवा म्हणजे या सर्व गोष्टी तुम्ही आठवा आणि आनंद करा. त्यामुळे दुःखाचे दिवस तर येतीलच, पण दुःख जास्त दिवस टिकू देणार नाही परमेश्वर.
जर तुम्ही दुःखाच्या दिवसामध्ये आनंद केला तर तुमचं दुःख परमेश्वर आनंदामध्ये बदलून जाईल. तुम्ही दुःखाच्या दिवसामध्ये जर तुम्ही परमेश्वराचं गौरव केलं, तुम्ही पाहाल की दुःख सुद्धा तुमच्यापासून पळून जाईल. पेत्राने सिलास त्यांना बंदिवासामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच्या अगोदर त्यांची खूप मारहाण करण्यात आली. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा, रक्तबंबाळ असताना सुद्धा, हातामध्ये बेड्या असताना सुद्धा त्या तुरुंगामध्ये ते परमेश्वराचं गौरव करत होते, उत्सव करत होते, स्तुती गीत ते गात होते. आणि काय झालं? पण तुम्ही पाहता की त्याच्या बेड्या तुटून पडल्या, ते सगळे भिंती कोसळल्या आणि ते मुक्त झाले. परमेश्वराने त्यांना मुक्त केले. दानिएलला सिंहाच्या गुहामध्ये टाकण्यात आलं. पण त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की राजा जेव्हा सकाळी येतो आणि पाहतो तर दानिएलला काहीच झालेलं नव्हतं. त्या ठिकाणी एकदम सुखरूप होतं. तिच्या 3 इब्री मुलं ज्यांना आगीमध्ये टाकण्यात आलं होतं, त्या ठिकाणी काय झालं? आपण पाहतो की 3 मुलं सुखरूप होते. त्यांच्यामध्ये आगीने त्यांना काहीच केलं नाही. त्यांच्यावर जळण्याचा वास सुद्धा त्यांच्यामध्ये नव्हता. उलट जे लोक ज्या लोकांनी आगीमध्ये टाकलं ते लोक जळून मेले. असा आपला परमेश्वर आहे जो नेहमी आपल्याला वाचवतो आणि त्यांनी वाचवलेलं आहे. हे सगळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तो दिवस आपण स्मरणात आणला पाहिजे ज्या दिवशी येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे. येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी तो क्रूस खांब उचललेला आहे. जे फटके सहन केले मला आरोग्य देण्यासाठी, ते स्मरण केलं पाहिजे. आणि तुम्ही पहा की जेव्हा तुम्ही आनंद करता आणि त्या सर्व गोष्टी तुमच्या स्मरणात असतात, देव तुम्हाला दुप्पट आशीर्वादित करतो. देव तुमचा आनंद दुप्पट करतो. काही वचनं मी तुमच्या समोर सांगणार आहे की त्या वचनांमध्ये आपण मागं परमेश्वराने कसं परमेश्वराशी कसं बोलत आहे. जर आपण फिलिप्पियन्स पत्र याचा 4था अध्याय आणि 4थं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला पौल म्हणत आहे. पौल म्हणतो की सदा सर्वदा आनंद करा. सदा सर्वदा म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद करा. जर आपण फिलिप्पियन्स पत्र याचा 4था अध्याय 12 वचन जर पाहिलं तर त्या ठिकाणी पौल स्वतः आपला अनुभव तो सांगत आहे. तो म्हणतो की तो मला माहिती आहे दैन्य अवस्थेमध्ये राहणे मला समजते आणि म्हणजे संपन्न अवस्थेमध्ये सुद्धा राहणे मला समजतं. म्हणजे तुम्हाला ते काय लर्न टू लिव्ह अ बेस म्हणजे प्रत्येक स्थितीमध्ये समान राहणे मला कळतं. आणि प्रियानो, जो व्यक्ती प्रत्येक स्थितीमध्ये समान राहतो त्याला आपण म्हणू की तो इज अ मॅन ऑफ इंटेग्रिटी. इंटेग्रिटी म्हणजे तो प्रत्येक परिस्थितीमध्ये तो समान असतो, तो बदलत नाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये जर तो चांगला व्यक्ती आहे तर प्रत्येक परिस्थितीमध्ये तो चांगला असतो. जरी त्याचं नुकसान झालं तरी तो चांगला असतो. जरी तो दुःखात जरी असला तरी तो चांगला असतो. आणि हेच आपल्याला परमेश्वराने निवडले, यासाठीच निवडलेलं आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये आपला चांगुलपणा दिसला पाहिजे. प्रत्येक परिस्थितीमध्ये आपली पवित्रता दिसली पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या बद्दल बायबल सांगते की तो पापामध्ये असताना देखील तो पाप त्याला शिवू शकला नाही. तो पापी झाला नाही. पापाचा कुठलाही स्पर्श त्याला झाला नाही. त्याने पापामध्ये उडी घेतली असताना देखील पाप त्याच्या अंगाला चिटकलं नाही की पाप त्याच्यामध्ये आलं नाही. आणि ही गोष्ट करण्यासाठी, हे असं जीवन जगण्यासाठी परमेश्वराने तुमची माझी निवड केलेली आहे. टू लिव्ह इन इंटिग्रिटी म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक गोष्टींमध्ये आपण परमेश्वराला गौरव केला पाहिजे. आणि तुम्ही जर प्रत्येक परिस्थितीमध्ये जर गौरव करता, जर स्तोत्र 34 आणि 1 सांगतं की मी प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराचं गौरव मी करेन. तसंच 103 आणि 1 तर तुम्हाला माहितीच आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचं धन्यवाद कर. म्हणजे हे म्हणजे सर्व अंतर्म्या परमेश्वराचं उपकार तू विसरू नको. म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराचं गौरव आपल्याला करायचं सांगितलेलं आहे. स्तोत्र 30 आणि 5 आपल्याला सांगते की रडणं जरी रात्रभर असेल तर सकाळी तुम्ही आनंद कराल. हे परमेश्वराचं वचन आहे.
परमेश्वर आपल्याला स्तोत्र 115 आणि 18 मध्ये सांगतो की मी प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराला धन्यवाद देईन आणि परमेश्वराला मी आशीर्वाद देईन. म्हणजे मी प्रत्येक परिस्थिती माझ्यावरती कुठल्याच प्रकारचा अपाय करणार नाही की परिस्थिती मला बदलणार नाही. पुष्कळ वेळेला आपण ऐकतो लोकांकडून, लोक म्हणतात की मी परिस्थितीमुळे बदललो, परिस्थितीचा परिणाम माझ्यावर झाला, ती परिस्थिती तशी होती पण मी तसा वागलो नाही. प्रिय, आपण ते लोक बदलणारे लोक नाही, आपण वेगळे लोक आहोत. हे सतत आपल्या स्वतःला आपण सांगितलं पाहिजे की मी बदललेला व्यक्ती आहे, मी ट्रान्सफॉर्म व्यक्ती आहे. आपल्या माझ्या मनाचं नूतनीकरण झालेलं आहे, माझं नवीनीकरण माझं झालेलं आहे. म्हणून मी प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराचा गौरव करणार. आणि तुम्ही जर प्रत्येक परिस्थितीमध्ये जर गौरव करा तर तुम्ही पाहाल परमेश्वर तुमचं जे वाळूच्या हातामध्ये आहे, ते वाळूची ढाळ ती काढून टाकेल आणि त्या ठिकाणी ती खजुरीची फांदी तुमच्या हातामध्ये एक इन्सिडेंट मी वाचलाय. एका ठिकाणी असं झालं की एक चर्च होता, त्या चर्चमध्ये एक श्रीमंत व्यक्ती त्या चर्चला भेट देणार होता. आणि ते चर्च जे होतं ते थोडंसं वाईट अवस्थेमध्ये चाललेलं होतं, त्यांना पैशाची खूप गरज होती. हा श्रीमंत माणूस येणार, जेव्हा त्यांना कळलं तर त्यांना वाटलं की नक्कीच या मनुष्याकडनं एक मोठं डोनेशन आपल्याला मिळेल जेणेकरून आपल्या चर्चला सहाय्य होईल. तर त्या चर्चमध्ये एक अशी व्यक्ती होती की जी पवित्र आत्म्याने भरलेली होती. आणि पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीला आपण कधी शांत करू शकत. आणि ती नेहमी उत्साहाने उपासनेमध्ये भाग घ्यायची, गाणी गायची, टाळ्या वाजवायची, मोठमोठ्याने हालेलुया म्हणायची. ती एक प्रकारे जिवंत असा यज्ञ परमेश्वरासाठी होती. त्या चर्चची पुरी आत्मा ती एकच व्यक्ती होती जी सर्वांना उत्साह द्यायची, सर्वांना प्रेरित करायची, अशी ती व्यक्ती होती. पण त्या दिवशी त्या पाटलाने त्यांना सांगितलं की आज तू काय, आज तू ओरडायचं नाही, आज तू गाणे गायचे नाही, आज तू टाळ्या वाजवायच्या नाही, आज काय नाही करायचं, आज तू शांत बस. कारण एक व्यक्ती येणार आहे, श्रीमंत व्यक्ती येणार आहे आणि तू आपल्या चर्चला दान देणार. तू जर असं ओरडत राहिला, तू जर टाळ्या वाजवल्या, तुझा उत्सव केला, तू परमेश्वरासमोर जर आनंदी असा राहिला तर तो व्यक्ती समजेल की आपण दुसऱ्या पंथाचे आहे. कदाचित कधीतरी आपल्याला वाटतं की दुसऱ्या पंथाच्या लोकांनाच अधिकार दिलेला आहे उत्साह करण्याचा. म्हणजे पेंटिकॉस्टल लोकांनाच अधिकार आहे हालेलुया म्हणण्याचा, पेंटिकॉस्टल लोकांनाच अधिकार आहे टाळ्या वाजवण्याचा, त्यांना सगळा अधिकार आहे. आणि ते जे करतात ते म्हणजे आपल्यापासून वेगळे आहे. तसं नाही केलं, आपल्याला सुद्धा अधिकार आहे. परमेश्वराची इच्छा आहे की आपण सुद्धा उत्साह करावा, आपण सुद्धा ओरडावं, आपण सुद्धा गाणे गावे, आपण सुद्धा आनंद करावा, आपण सुद्धा आपली जी उपासना आहे ती व्यक्त करावी. जर ती तुमची उपासना तुमच्यामध्ये जर राहिली आणि ती जर तुम्ही व्यक्त केली नाही तर तुम्ही आलात गेलात पुन्हा कळणार पण नाही. तुमच्यामध्ये आनंद आहे की नाही हे लोकांना कळणार पण नाही. तुमच्यामध्ये आनंद दिसला पाहिजे. आणि तो त्या व्यक्तीकडे जातो, त्या पाळत म्हणतो की आज तू शांत बस आणि मी तुझ्यासाठी नवीन शूज तुला विकत घेऊन देईल जर तू शांत बसला तर ठीक आहे, मी शांत बसेल. आणि मग तो व्यक्ती, जो श्रीमंत व्यक्ती आला, त्यानंतर गाणे सुरू झाले तरी तो व्यक्ती शांत होता. नंतर एक वचन असं आलं की ते वचन त्याचं आवडतं वचन होतं. जसं ते वचन बोलल्या तो माणसाने उडी मारली आणि आनंद करू लागला, उत्साह करू लागला. परमेश्वर किती चांगला आहे, परमेश्वर किती थोर आहे, आता परमेश्वरचा गौरव करू लागला. आणि पाळायला वाटतं की आता झालं, संपलं, आता तो श्रीमंत मनुष्याला काहीच देणार नाही त्याला वाटतं. पण तो रागाने त्याच्याकडे पाहू लागला त्या व्यक्तीकडे. तो व्यक्ती आनंदाने तो म्हटला, बाळासाहेब मला तुम्ही शूज दिले नाही तरी चालेल, शूज द्या, आनंदाने आम्ही तर उत्सव करतो, मी तर परमेश्वरचा गौरव करतो. त्यानंतर असं झालं सुटल्यानंतर तो श्रीमंत माणूस पार्काकडे गेला आणि पार्काला वाटलं की आता आपलं डोनेशन कॅन्सल झालं, आपलं डोनेशन मिळणार नाही. पण तो आधी म्हणाला, तो व्यक्ती कोण होता, तुम्ही काय झालं, आणि तो कोण होता मला सांगा. तो लहानचा एक चर्चचा मेंबर आहे, काय झालं, त्याच्याकडे जे आहे ते मला पाहिजे, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढे पैसे दे, तो आनंद मला पाहिजे.
त्याच्यासारखा उत्साह मला पाहिजे. मी कितीतरी पिढ्यानपिढ्याचा ख्रिस्ती आहे, पण मी कधीच उत्सव नाही करत. मी कधीच चर्चला तो शांत बसतो, एक लांबडा चेहरा, गंभीर चेहरा घेऊन बसतो, गंभीर चेहरा घेऊन घरी जातो. मी कधीच गाणे मोठ्याने गायले नाही, मी कधी टाळी वाजवली नाही, मी कधी हालेलुया म्हटलं नाही, ते काहीच नाही. पण हा व्यक्ती जो एवढा आनंदी आहे, हा आनंद मला पाहिजे. त्यानं हा आनंद जो आहे तुमच्यामधला तो दिसला पाहिजे. आणि तो दिसतो कधी, जेव्हा तुम्ही ठरवता की प्रत्येक परिस्थितीमध्ये मी उत्सव करेन, प्रत्येक परिस्थितीमध्ये मी आनंद करेन, प्रत्येक परिस्थितीमध्ये मी देवाला गौरव देईन. तसं स्तोत्रकर्ता म्हणतो की प्रत्येक परिस्थितीमध्ये मी देवाचा गौरव करेन. देवाचा गौरव करण्यासाठी आपल्याला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाहीये. देवाचा गौरव करण्यासाठी तुम्हाला इकडे तिकडे पाहण्याची गरज नाही की लोक मला काय म्हणतील, लोक मला काय बोलतील. ह्याकडे विचार न करता जर तुम्ही परमेश्वराचं गौरव केलं तर परमेश्वर जास्त खुश होईल. जर आपण प्रगती करण्याचा 7वा अध्याय आणि 9 वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी आपण पाहू एक सुंदर वचन जर तुम्हाला वाचता आलं तर तुम्ही वाचा. प्रगतीचा 7वा अध्याय आणि 9 वचन. त्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्र, वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कुणाला मोजता आला नाही असा शुद्ध सगळे परिधान केलेला व हाती झावळे घेतलेला मोठा लोकसमुदाय राजस्थानासमोर व कोपऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. या ठिकाणी आपण काय पाहतो, एक सुंदर चित्र, हे चित्र स्वर्गातलं चित्र आहे. आणि त्या स्वर्गातल्या चित्रामध्ये आपण पाहतो की जे सर्व स्वर्गामध्ये जाणार आहेत त्यांना पांढरे झगे, सर्व राष्ट्रातील लोक त्या ठिकाणी सांगण्यात येते की सर्व राष्ट्रातील सर्व वंशातील लोक त्या ठिकाणी असतील. आणि सर्वांनी पांढरे शुभ्र झगे घातलेले आहेत. आणि त्यांच्या हातामध्ये काय आहे, आणि त्यांच्या हातामध्ये काय आहे, झावळी आहे त्यांच्या हातामध्ये. एका हातामध्ये आहे, एक हातामध्ये फक्त झावळी, दुसरे हात त्याचे रिकामे आहेत. म्हणजे दुसऱ्या हातामध्ये ती वाळूची ढाळी नाहीये. म्हणजे स्वर्गामध्ये तिथं रडणं नाही, तिथं फक्त उत्साह आहे. ती वाळूची ढाळी जी आहे ती इथंच टाकून जायची आपल्याला. आणि जर तुम्ही तिला धरून बसला तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार असेल, पण ती परमेश्वर काढून टाकणार आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या हातामध्ये आनंदाची झावळी देणार आहे. आणि ती झावळी आपण स्वर्गामध्ये आपण ती हलवणार आहे आणि परमेश्वराचं गौरव तुम्ही करणार आहे. आणि सर्वजण पांढरे शुभ्र वस्त्र घालून परमेश्वराचं गौरव करणार आहे. ह्या ठिकाणी आज आपण जरी जगामध्ये जावळी हलवली असेल, आज खेळमध्ये जावळी हलवली असेल, पण खऱ्या अर्थाने तुम्ही स्वर्गामध्ये ते हलवणार आहे. जेव्हा तुमचे कपडे सुद्धा बदलले जाते, तुम्ही पांढरे शुभ्र झगे घालून जावळे हलवणार आहे. म्हणजे परमेश्वराचा संवेद तुम्ही आनंद करणार आहे. आणि त्या दिवसासाठी त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला आजपासून आत्तापासूनच तयारी केली पाहिजे. त्या ठिकाणी जाण्यासाठी एक व्यक्ती जो होता तो वाळवंटामध्ये राहायचा. आणि त्या वाळवंटामध्ये राहत असताना काही ट्रॅव्हलर, काही प्रवासी तिथून जात होते आणि त्यांनी त्याचं घर पाहिलं आणि त्यांनी एकटे म्हटले की आपण त्या घरामध्ये जाऊ, थोडंसं पाणी पिऊया. त्या घरामध्ये ते जातात आणि ते बघतात त्या घरामध्ये काहीच नाही, एक मडकं आहे पाण्याचं. ते म्हणतात आपण थोडंसं पाणी पाहिजे, ते पाणी पितात. पण त्या ठिकाणी काहीच नव्हतं त्या घरामध्ये. ते त्याला विचारतात की अंकल तुमचं फर्निचर कुठं आहे, तुम्ही कसं बसतात, तुमचे पाहुणे आले तर कुठं बसतात, तुमचं फर्निचर कुठं आहे. तो तर माझ्याकडे फर्निचर नाही आहे, कारण की मी देखील प्रवासी आहे. तो तुमचं फर्निचर कुठं आहे. तेव्हा आमचं फर्निचर नाही कारण आम्ही प्रवास करतो. तो म्हणतो मी पण प्रवासीच आहे, मी पण प्रवास करतो. प्रेम, या जगामध्ये आपण सर्व प्रवासीच आहोत. आपल्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते स्वर्गामध्ये. येशू ख्रिस्त सुद्धा म्हणाले स्वर्गामध्ये तुझं धन तू साठव. सर्व ज्या गोष्टी तुझं लक्ष ते स्वर्गीय गोष्टीकडे लाव, जैविक गोष्टीकडे लावू. कारण या सर्व जैविक गोष्टी, ज्या दिसणाऱ्या गोष्टी सर्व इथंच राहणार आहे. आणि जर आपण स्वर्गीय गोष्टीकडे लावू तर आपोआप तुम्ही पाहाल की तुमच्या ओठांवरती स्तुती आणि आराधना येईल. आणि ती फक्त त्याच दिवशी नाही येणार, तर प्रत्येक दिवशी तुम्ही जेव्हा झावळ्याच्या दिवसामध्ये असाल
किंवा वाळूंजाच्या दिवसामध्ये असाल तुम्ही स्तुती आणि आराधना करत असाल. आजचा आपला झावळाचा रविवार खऱ्या अर्थाने जर आपल्याला साजरा करायचा असेल तर आपण ठरवलं पाहिजे की फक्त हाचा दिवस जो आहे येशू ख्रिस्ताने स्वागत जसं इस्रायल लोकांनी तसं स्वागत येरुशलेमामध्ये केलं आणि आनंदाने उत्साहाने केलं, पण आपण पाहतो की 4 दिवसांनी त्याच लोकांनी त्याला क्रुसावर टांगलेलं. अशा रीतीने आपला झावळाचा रविवार असला नाही पाहिजे की आजचे दिवस आपण आणि नंतर मग सगळं संपल्यानंतर आपण परत त्या जुन्या जीवनाकडे जातो, ते जुनं हरलेलं जीवन जगतो. नाही, आपल्याला प्रत्येक दिवसामध्ये आनंद करायचा. दुःखाचे दिवस आले तरी आनंद करायचा आहे, आनंदाचे दिवस आले तरी आनंद करायचा आहे आणि आपल्या आनंदात आपलं जीवन जगायचं. कारण की आपलं जीवन परमेश्वर आहे, तो मेलेला परमेश्वर आहे, जिवंत परमेश्वर आहे आणि त्यांनी आपल्याला वाचवलेलं आहे, म्हणून आपल्याला आनंद करायचा. आपल्या हातामध्ये ती झावळी कायमची असली पाहिजे, उत्सव करणारी. आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर तुम्हाला नेहमी आनंदित करेल आणि नेहमी आनंदित ठेवेल. आपण प्रार्थना करू. प्रेमळ स्वर्गीय पित्या, आमच्या उद्धार देवा, आमची आभार क्रमांक परमेश्वराच्या वचनामधून तू आम्हाला उत्सव करायस सांगितलेला आहेस, आनंद करायला सांगितलेला आहेस. परमेश्वरा, आम्हा सर्वांना आनंद करणार मन असं तुझे हृदय आमचं आनंदाने तू भर, तुझी शांती तुझा आनंद तू आम्हाला दे. तसं परमेश्वरा, आमचे मंडळीचे पाळसाहेब रेव्हरंड श्रीनिवास चोपडे यांना तू आशीर्वादित कर. ती मोठी मंडळी सांभाळत असताना लागणारं बुद्धीच्या पुढे ज्ञान करू, त्यांना उत्तम आरोग्य दे आणि सर्व कुटुंबाला तू आशीर्वादित कर. तसंच आमचे सहकार्य या ठिकाणी रेव्हरंड वायगंडे आहे, परमेश्वर त्यांना देखील तू आशीर्वादित कर, त्यांच्या कुटुंबाला आशीर्वादित कर. परमेश्वराने सुंदर मंडळी तू या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहेस. एका विशेष उद्देशाने या मंडळीला तू इथे ठेवलेला आहेस. त्या मंडळीच्या प्रत्येक सदस्याला तुझ्या आनंदाने तू आशीर्वादित कर, उत्तम असं आरोग्य दे, तुझी शांती त्यांना दे. त्यांच्या जीवनात सर्व दुःख तू काढून टाक, सर्व आजार तू काढून टाक आणि परमेश्वरात त्यांना प्रत्येक परिस्थितीमध्ये तुझा आनंद त्यांना तू दे. आणि तुझ्या आनंदामध्ये खरी ताकद जी आहे ती ताकद त्यांना त्यांनी अनुभवावी असं तू कर. मी पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो. ही प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आम्ही मागतो. आमेन.